नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर हॉस्पिटल मधून जाऊन आले। आज जिमला जाऊ शकले नाही कारण आज परत माझं डोकं दुखतंय। हॉस्पिटल मध्ये काम करत असताना वेळेवर जेवण नाही भेटत, त्यामुळे ऍसिडिटी होते आणि मग डोकं दुखू लागतं। तर आज मला परत तसंच झालेलं आहे, त्यामुळे मी जिमला नाही गेले आणि घरी आले। घरी येऊन फ्रेश झाले। आता जरा मशीन वगैरे लावायची, कुकर लावायचं आणि नित्तूला आज मी सुवर्णप्राशनसाठी घेऊन जाणार आहे। आज पुष्य नक्षत्र आहे। पुष्य नक्षत्रावरती सुवर्णप्राशन लहान बाळांना दिलं जातं, ज्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांचं आरोग्य निरोगी राहतं। नित्तूला तिच्या मागे लागून तयार केलंय आणि आता आवरून आम्ही दोघी जणी निघालेलो आहे आणि या ठिकाणी बाबाच्या करामध्ये चालू आहेत। काय करतोय? दाखव दाखव कसं करत होतं, दाखव। आम्ही जाणार नाही, नाही तर दाखव कसं करत होतं, दाखव बघू दे सगळ्यांना। चला जाऊया। तर आमच्या घराजवळच एक आयुर्वेदिक क्लिनिक आहे, तिथं मी नित्तूला घेऊन गेले होते। याच्या अगोदर पण तिथे नित्तूचे 4 डोस झालेले आहेत सुवर्णप्राशनचे, पण त्यावेळी मी नव्हते गेले। मी फर्स्ट टाइमच गेले होते। पण तर तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की मी पण डॉक्टर आहे, मी दीनानाथला जॉब करते। मग त्यांनी नित्तूची फी घेतली नाहीये, नित्तूला फ्रीमध्येच त्यांनी आजचा डोस दिला। आणि मला नित्तूचं कार्ड देखील मिळालेलं नव्हतं, तर मी हे नवीन कार्ड बनवून घेतलंय। देवदूत आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही गेलो होतो। या कार्डमध्ये त्यांनी सुवर्णप्राशनाचे फायदे पण दिलेले आहेत, की जसं की बालकाची रोगप्रतिरोधक क्षमता वाढते, बालक वारंवार आजारी कमी पडते, बालकाची स्मृती, एकाग्रता, ग्रहणशक्ती, बुद्धी वाढते, बालकाचा वर्ण, उंची, पचन, आयुष्य सुधारते, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तुला औषध पिऊन कसं वाटलं? नित्तू कसं होतं औषध? छान होतं। आणि कोणी दिलं? माऊने दिलं। आणखी कोण होतं तिथे? कोण होतं तिथे आणखी? काका होते। तू काय म्हणली काकांना? नीट सांग, काकांना काय म्हणली? बाय केलं काकांना? हा, असं का करते? छी असते, तसं नाही करायचं पिलू। आणि आमचं बाळ या ठिकाणी काम करतंय। बाळाने सगळी खेळणी या बॉक्समध्ये भरून ठेवलेत। छान छान पिलू बरं का। एक राहिलं ना खाली, ते उचल। बुबू राहिलंय तुझा, उचल। नित्तूला नवीन टेडी दिलाय, तर नित्तूने त्याचं नाव बुबू ठेवलं। हा, आता कुठे ठेवणार ते? इथे ठेव सरकून, या एका कडेला ठेव, बॉक्स सरकून ठेव, चल। व्हेरी गुड, व्हेरी गुड। तू चल तुझी, हा तिकडे ठेव, कपड्यात ठेव, कपडे धुवायच्या बॅगमध्ये ठेव। छान 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 बाळा, व्हेरी गुड। या, हो, बॉल भरून ठेव आता नित्तू, चल ठेव ठेव बॉक्स, त्या भांड्यात बॉल ठेव, ते खेळायचं। आज पुन्हा एकदा मातीचं भांडं आपलं परत बाहेर काढलेलं आहे, एक नवीन पदार्थ बनवायला, तो म्हणजे सगळ्यांचा आवडता, आमच्या घरात तर सगळ्यांना आवडता पदार्थ आहे हा पावटा। आणि हे पावटे शिजवून घेतलं, आता फोडणी द्यायची। काय मस्त दिसते बघा आपली आमटी, चवीला पण छान असणार आहे। मला कपड्याला इस्त्री करायचे, पण नित्तू माझे सगळे कपडे खाली टाकते। नित्तू असं करू नको प्लीज। या ठिकाणी आमची पॅकिंग चालू आहे आणि बाबा ड्रेस ट्राय करत होते, तर नित्तूला पण करायचंय। आणि बाबांनी अशी एक्शन केली होती, माझं पोट दिसतंय, तर नित्तू पण करून दाखवते कशी केलेली एक्शन। अशी छान छान छान। आणि तुम्हाला गंमत बघायची का? थांबा दाखवते। दिसते का? कशी दिसते पावडर? सगळ्या डबा लावून पावडरचं बसली नित्तू अंगाला। थांबा दाखवते नीट, बघा कशी दिसते नित्तू, कशी दिसते? लावायची का जास्त पावडर?
नाही. मग का लावली? मग का लावली तू? हं. या ठिकाणी बाबांचं काम बघा कसं चाललेलं आहे. इस्त्री करतो म्हणाले ते, आणि मूवी लावलेला आहे तिकडे. मूवी बघत बघत इस्त्री चालले. मूवीज बघताय ना? कोणता? एक नंबर मूवी. कोणता? एक नंबर आहे. नारू नारू नारू. काय नारू कोणाच आहे? मस्त एक आदिवासी मुलीचं, तिला शिकारी बनायचं असतं ते. छान. पण तुम्ही खूप वेळ झाला एकच ड्रेस इस्त्री करताय. या ठिकाणी आमची पॅकिंग चालू आहे. बॅगेतलं सामान काढून ठेवलं. ह्या सगळ्या बॅग आता त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. सगळे आहेराचे कपडे आहेत, याच्यावरती नावं वगैरे टाकून सगळं ओटीचं सामान वगैरे भरून पॅक करून ठेवलेत. हा आहे आमच्या आजच्या जेवणाचा मेनू. या ठिकाणी आत्यांनी सांडगे तळल्यात, भाकरी आहे, भात आणि आमटी. या सर्वजण जेवायला. तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस संपलेला आहे. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये.